दिनांक 4/3/2024 रोजी जे आहे ते धाव चाचणी घेण्यात येणार आहे वनरक्षक पदाभरतीसाठी. तर संपूर्ण बातमी आपण पाहूया. त्याआधी व्हिडिओला लाईक करा. तर ही जी बातमी आहे त्यामध्ये वनरक्षक भरतीसाठी तुमची अजून एकदा चाचणी होणार आहे. तर ती कुठं होणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता. नागपूर वनवृत्त कार्यालय जे आहे नागपूरचं त्यांच्यामार्फत ही जी आहे ती सूचना देण्यात आलेली आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर 21 ते 26 तारखेदरम्यान जे आहे ते वन विभागातर्फे नागपूर वनवृत्तासाठी जी धाव चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये 21 तारखेला जे आहे ते उमेदवार धावू शकले नाहीत काही तांत्रिक कारणामुळे. त्यांना 22 किंवा 26 तारखेला जे आहे ते सकाळच्या बॅचमध्ये धावता येईल असं सांगण्यात आलं होतं. तरच त्याच वेळेस काय झालं तर सदर उमेदवार जे आहे ते त्यांना ईमेलद्वारे सुद्धा कळवण्यात आलेलं होतं. पण तरीसुद्धा काही जे उमेदवार आहेत ते उपस्थित राहिले नाहीत आणि काही जे उपस्थित राहिले त्यांना उशिरा सोडण्यात आलं. तर या कारणास्तव जे उमेदवार आहेत त्यांनी त्या उपस्थित वेळेत न सोडण्यात आल्यामुळे जी धावून क्षमता आहे त्यामुळे त्यांना धावता आलं नाही. तर अशा प्रकारे जे उमेदवार आहेत त्यांचं तक्रार केली. त्यानंतर जे आहे ते पुन्हा एकदा धाव चाचणी म्हणजे तुमची जी 5 किलोमीटर, 3 किलोमीटर जी रनिंग आहे ती घेण्यात येणार आहे. तर आपण जे संपूर्ण जो पहिल्यांदा कार्यक्रम पाहूया. तर यामध्ये तुम्हाला जर धाव चाचणीमध्ये भाग घ्यायचा असेल, संपूर्ण डिटेल्स तुम्ही पहिल्यांदा वाचा. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण आली, तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी त्या अडचणीचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन. पूर्णतः वाचा. आता ज्यांना कोणाला धाव चाचणीमध्ये जायचं आहे, जे गैरहजर उमेदवार होते, त्यांना जे आहे ते दिनांक 1/3/2024 रोजी म्हणजे उद्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा जो ईमेल आयडी जो दिसत आहे, ह्या ईमेल आयडीवर तुम्हाला कळवायचं आहे. दिनांक 2/3/2024 व त्यानंतर जे प्राप्त ईमेल होतील, तर त्याला कुठलाही विचार करता येणार नाही. म्हणजे लगेच तुम्ही आता हे व्हिडिओ बघितल्या संपूर्ण डिटेल्स वाचा आणि ईमेल तुमच्या जो ईमेल आयडी दिलाय त्याच्यावर ईमेल करा. त्यानंतर दिनांक 4/3 रोजी तुमची धाव चाचणी घेण्यात येणार आहे. त्यावेळेस तुम्हाला धाव चाचणी जाण्यासाठी ऑनलाईन परीक्षेचं ओळखपत्र तसेच विभागाने दिलेले प्राप्त प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जाणं आवश्यक राहील. हे सर्व जे आहे ते डिटेल्स आहेत. यामध्ये तुम्हाला ईमेल करताना तुम्हाला तुमचं नाव, तुमचा गुणवत्ता क्रमांक, नंतर चेस्ट क्रमांक हे जे आहे ते तुम्हाला नमूद करणं आवश्यक आहे. आता जी डेट आहे ती इथं दिलेली आहे. आणि त्यानंतर तुमचं लोकेशन जे आहे ते लोकेशन सुद्धा इथं दिलेलं आहे. महिला उमेदवारांसाठी आणि जे पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या लोकेशनवर जाता येईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. त्याचं उत्तर मी नक्कीच देईन.